उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील मध्यवर्ती रुग्णालयाच्या समोरील हा जो रस्ता बनत आहे, हा रस्ता आपण पाहू शकता की हे जे फुटपाथ आहे, हा फुटपाथ कमी करण्यात येतो. पुढे जाऊन तो रस्ता लहान करण्यात येतोय. हे सगळं चाललं तरी काय आहे, कारण की हा रस्ता लाखोचा आहे. अनेक महिने झालं हा रस्ता बनतोय, परंतु फुटपाथ जो आहे, हा फुटपाथ कुठेतरी निमुळता होतोय आणि कुठेतरी कमी करण्यात येत आहे. आणि कोणाच्या फायद्यासाठी हे सगळं करण्यात येत आहे, याबद्दल बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बंटी देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे. मध्यवर्ती रुग्णालयाच्या समोर असलेला हा जो रस्ता आहे, हा रस्ता निमुळता करण्यात आले, फुटपाथ देखील कमी करण्यात आलेले. काय सांगाल आपण याबद्दल? उल्हासनगर महापालिकेने भुयारी जत्रे योजनेसाठी इगल कंपनीच्या माध्यमातून हा पूर्ण रस्ता खोदण्यात आला होता. आता हा रस्ता खोदल्यानंतर हा रस्ता नवीन विकास आराखड्याप्रमाणे म्हणजे 18 मीटर म्हणजे 60 फूट करायला हवा होता. परंतु महानगरपालिका रस्ता रुंदीकरण सोडा ते करण्याऐवजी या ठिकाणी 2-2, 2.5-2.5, 3-3 मीटरचे फुटपाथ बनवून हा रस्ता अजून छोटा करण्यात आला आहे. या ठिकाणी फर्निचर मार्केट आहे, गजानन मार्केट आहे, मध्यवर्ती रुग्णालय, शासकीय कार्यालय. येणाऱ्या काळामध्ये या रस्त्यामध्ये प्रचंड कोंडी अगोदर होत होती, त्याच्यापेक्षा 4 पट कोंडी आता होणार आहे. महानगरपालिका रस्त्यांचं नियोजन करण्यानंतर महापालिकेचे जे अधिकारी आहेत, जे इंजिनियर आहेत, ते या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. ते ऑफिसमध्ये बसून सह्या करतात. फील्डवर काय चाललं यांना माहीत नसतं. हे ढकलतात पाणी पुरवठा विभागावर, पण पाणी पुरवठा विभागाकडे बांधकाम विभागाचा कुठलाही टेक्निकल माणूस नसल्यामुळे कदाचित हे असं घडत असेल. आम्ही मागणी केली आहे की हा रस्ता जेवढा रुंद करता येईल तेवढा रुंद करून या रस्त्यावरती वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल यासाठी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजे. व्यावसायिकांना मदत होईल, त्यांना फायदा होईल, यासाठी त्याला हा फुटपाथ कमी करण्यात आलेला नाही का, असं काय वाटतं तुम्हाला? अगोदरच संपूर्ण शहराचं वाटोळं झालं आहे. शहरात एकही रस्ता चांगला नाही आहे. या उल्हासनगर शहराला खड्ड्यांचं शहर म्हणून घोषित करायची वेळ आलेली आहे. असं असताना ज्या नवीन रस्त्यांचा आपण विकास करतोय ते रस्ते बनवताना रस्ते मोठे कसे होतील, त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी कशी होणार नाही, किंवा इतर ज्या गोष्टी या तांत्रिक गोष्टी लक्षात घेऊन रस्ते बनवले गेले पाहिजेत. परंतु कुणीतरी पॉलिटिकलच्या दबावाखाली येऊन अशा पद्धतीने जर कामं केली जात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा निषेध करते. सन्माननीय आयुक्त मॅडम, आपण या सगळ्या गोष्टीकडे ध्यान द्यावं की कुणासाठी हा रस्ता बनतोय. नक्की व्यावसायिकांना फायदा पोहोचवण्यासाठी हा रस्ता बनवला जात आहे की नागरिकांच्या मला येण्या जाण्यासाठी पूर्णपणे आसान पडावं किंवा तुटत तरी. या बाबतीत अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक भ्रष्टाचार देखील झालेले आहेत, परंतु आता कमीत कमी या रस्त्याच्या बाबतीत तरी निर्णय घेणे हे अत्यंत गरजेचे.